संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकारुण्य भारत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मानव कल्याणासाठी महामानवांनी महामार्गाने कार्य केले अशा सर्वांना त्रिवारवंदन. नुकतीच काही दिवसावर येऊन ठेवलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती 2026 यांच्या वतीने आज महामानवास अभिवादन स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. या अभिवादन स्पर्धेमध्ये 101 विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली आहे. त्या विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती 2026 यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि अशा स्पर्धा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करावा असा हा एक संदेश आमच्या उत्सव समितीकडून आम्ही देत आहोत. उत्सव समितीमध्ये सर्व सभासद तसेच सर्व सदस्य जे आहेत, तरुण भीमसैनिक, या सर्वांच्या वतीने या परीक्षेसाठी अतोनात असे प्रयत्न केले गेलेले आहेत. ही परीक्षा अत्यंत पारदर्शक परिस्थितीमध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर वाहक सर, जिल्हा परिषद हायस्कूल दाट, तसेच विशाल मोरे सर, तसेच प्रशांत बोर्डे सर आणि बरेचसे शिक्षक यांचं या परीक्षेसाठी स्नेहाचा वाटा आहे. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून लाभलेले आयुष्यमान संतोष जाधव सर मुख्याध्यापक, तसेच वानखेडे सर हे या परीक्षेचं सर्व पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार नाही. यामध्ये उत्सव समितीचे कोणते सभासद असो यामध्ये हस्तक्षेप करणार नाही अशी सर्वप्रथम सर्वांना सूचना दिलेली आहे. म्हणून ही परीक्षा जी आहे ती पारदर्शक पद्धतीने इथे पार पडणार आहे. कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेऱ्यामध्ये ही परीक्षा संपूर्ण पार पडत आहे. आमच्या उत्सव समितीने आणि सर्व सभासदांनी या परीक्षेसाठी खूप असे कष्ट केलेले आहेत. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं नाव समावेश करणं, वर्गवारीचे समावेश करणं आणि यानंतर अनेक असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर या सर्वांचे मी परत एकदा विद्यार्थ्यांच्या उत्सव समितीकडून मी सहर्ष स्वागत करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय संविधान. बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. बर. 8 रोजी राजू चव्हाण. 5 संतोष विवी शाळा वर्ग 6. सृष्टी गौतम जाधव वर्ग 5. विश्वजित मिलिंद जाधव वर्ग 4. गणेश विनोद बोरे वर्ग 6. संतोष निकाजे वर्ग 6. महेंद्र गणेश वैद्य 7. चेतन काजन वर्ग 6. आशा संजय बोर्डे फर्स्ट इयर 13. तेजस्वी संजय बोर्डे 12th. अक्षरा सिद्धार्थ थोरात 8. कृती सतीश मोरे 6. सुजाता सतीश मोरे 8. तनिष्का सुशील कर्डक 8. गाव कुठून आली बाई तू? पुण्याहून. पुण्या. बघा, ही विद्यार्थिनी पुण्यावरून पेपर देण्यासाठी इथं आलेली आहे. या विद्यार्थिनीचं खूप खूप स्वागत करतो मी उत्सव समितीकडून, कारण पुण्यावरून विद्यार्थी इथं परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत. खूप खूप स्वागत. आम्रपाली गौतम चव्हाण क्लास 12. थोरात मी वर्ग 7मध्ये शिकतो. माझे नाव सम्यक प्रवीण बोर्डे, मी 8मध्ये शिकतो आणि आज पेपर द्यायला राडबोल आलो. कबीर बोर्डे वर्ग 11वा. आशिष बोर्डे वर्ग 11वा. सुमित गौतम चव्हाण वर्ग 8वा. हर्षल गौतम चव्हाण वर्ग 12वा. अनुरूप संजय बोर्डे वर्ग 11वा. संजय काशीनाथ थोरात वर्ग 7वा. दर्शन दिगंबर जाधव वर्ग 7वा. मंथन गजानन विष्णुते वर्ग 5. समर्थ राजपूत वर्ग 5वा. सुरेश विलास गुजर
वर्ग 8वा तन्मय शिवाजी वाघ वर्ग 5वा धाड. परत एकदा नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय शिवराय. आज आपल्या या परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून लाभलेले आयुष्यमान डॉक्टर वाघ सर यांचं एक 2 मिनिटात आपण या परीक्षा संदर्भामध्ये मनोगत ऐकून घेऊया. डॉक्टर वाघ सर. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समिती जयंती उत्सव समिती धाड यांच्या वतीने आज रविवार 5 एप्रिलला धाड येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध भाग घेतलेला आहे तसेच आमचे PMC इफा हायस्कूल धाड, जिल्हा परिषद हायस्कूल धाडचे विद्यार्थी तसेच खुल्या गटातील इतर विद्यार्थी यांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे. तर या स्पर्धेसाठी आपण एकूण 4 गट आयोजित केलेले आहेत. 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे. तर पहिला गट जो आहे तो 1 ते 5चा आहे. दुसरा गट जो आहे तो 6 ते 8चा आहे. तृतीय गट जो आहे तो 9 ते 12 आणि BA पासूनचा समोरचा जो गट आहे तो खुला गट आहे. तर सार्वजनिक उत्सव समिती धाड यांनी या सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी मुलांना वाचनातून महापुरुषांच्या जीवनाविषयी माहिती मिळावी, त्यांच्या जीवनातून त्यांनी बोध घेऊन आपलं जीवन संस्कारमय करावं, प्रेरणा घ्यावी, हा या परीक्षेमागचा उद्देश आहे. या परीक्षेसाठी जयंती उत्सव समितीने काही बक्षिसे देखील ठेवलेली आहे. विषय हा ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा आहे. तर आतापर्यंत सहभाग झालेले जे विद्यार्थी आहेत तर हे जवळपास 5वीचा जिल्हा परिषद हायस्कूलचे जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांचं सांगत आहे. आता 5वीचे एकूण 12 विद्यार्थी आहेत. 6 ते 8चे एकूण 37 विद्यार्थी आहेत आणि 9वीचे एकूण 12 विद्यार्थी आहेत. आणि डॉक्टर प्रवीण गोरडे यांच्याकडे आलेला जो आकडा आहे तो आकडा आणि जिल्हा परिषद हायस्कूलचा आकडा जर आपण बघितला तर हा जवळपास 5वीचे विद्यार्थी हे 15च्या जवळपास येतात. 6 ते 8चे विद्यार्थी हे 37+ येतात आणि 9वीचे विद्यार्थी हे जवळपास 9 ते 12चा जो गट आहे हा जवळपास 30पर्यंत जातो. तर अत्यंत उत्स्फूर्त असा सहभाग या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदवलेला आहे. आपल्या सर्वांचं या विद्यार्थ्यांचं मी जयंती उत्सव समितीच्या वतीनं आधी स्वागत करतो आणि सामान्य ज्ञान स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की जयंती उत्सव समितीचे सदस्य आणि जे पदाधिकारी आहेत त्यांनी या परीक्षेची संबंध जबाबदारी हे जे पर्यवेक्षक आहेत त्या पर्यवेक्षकांवर दिलेली आहे. प्रश्नपत्रिका काढणे, ती गोपनीय ठेवणे आणि आमच्या स्तरावर त्या प्रश्नपत्रिकेचे प्रिंटआउट काढून मुलांना परीक्षेच्या दिवशी वितरित करणे ही संपूर्ण जबाबदारी पर्यवेक्षकांची म्हणजे आमची आहे. याच्यामध्ये जे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी किंवा जे सदस्य आहेत त्यांचा कोणताच रोल नाही. याचा अर्थ असा की ही परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. स्पर्धा परीक्षेसाठी आलेल्या तमाम विद्यार्थ्यांना मी उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो की महापुरुषांवर आधारित ज्या काही आपण या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहे त्या स्पर्धा परीक्षेचा उद्देश फक्त एवढाच आहे की महापुरुषांच्या बद्दल असलेला इतिहास आपल्या विद्यार्थ्यांना माहीत असावा की महापुरुषांनी या देशासाठी या समाजासाठी जे काही कार्य केलेले त्या कार्याचा आढावा आपण घ्यावा. आपण तयारी करून सर्व आलेले असत अशी मी आशा बाळगतो व थांबतो. धन्यवाद. ओके, झालेत का सर्व विद्यार्थी? बघा, 4था वर्ग असा आहे. जय भीम ताईंना, जय भीम परीक्षार्थ्यांना, जय भीम पोलीस पाटलांना, जय भीम म्हटलं. आपले 4 गट आहेत. 1 ते 5 वर्ग 1 ते वर्ग 5 पर्यंतचा तो गट आहे आपला. त्यानंतर 6 ते 8 6, 7, 8चा ब गट आहे. नंतर 9, 10, 11, 12 हा क गट आहे म्हणजे तृतीय गट. आणि जो चतुर्थ गट आहे तो खुला गट आहे म्हणजे BA पासून समोर.
त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना तर कॉन्फिडन्स तुम्हाला पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं आहे की तुम्हाला एक पर्याय बरोबर असेल. त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? बरं सांगायचं का? माहीत आहे ना? ओके. काय अडचण असेल कोणाला भूक लागली असेल, आपण नाश्ता कोणाला भूक लागली का? हा, बाहेरच्या मुलं 6वा वर्ग कुठे बसलेला आहे? वर्ग 6वा तुझा वर्ग रे? चौथीच्या अखिल विश्वाला शांतीचा महान संदेश देणारा महाकाव्य भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देव श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी उत्सव समितीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या परीक्षेसाठी मान्यवर लावलेले आहे आपल्याला नागरिकचे प्रथम नागरिक सरपंच आयुष्यमती सैत्रा काकू बोर्डे, तसेच नागरिकचे पोलीस पाटील आयुष्यमती नंदाताई प्रमोद बोर्डे, तसेच तुम्हाला पर्यवेक्षक म्हणून लाभलेले आयुष्यमान संतोषरावजी जाधव सर, तसेच आपले पर्यवेक्षक म्हणून आयुष्यमान डॉक्टर वाघ सर, तसेच तुम्हाला शिक्षका म्हणून लाभलेल्या आयुष्यमती प्रशांतताई सुरडकर, तसेच आयुष्यमान प्रशांत बोर्डे सर, तसेच आयुष्यमान मोरे सर, तसेच खेडेकर सर आणि सर्व तुमचे आमचे या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे सर्व कमिटीचे सर्व सदस्य आणि आमच्या तळागाळातले सर्व मित्र या परीक्षेसाठी उत्सव समितीच्या पारदर्शकता कशी होईल याकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करून आम्ही ही परीक्षा आयोजित केलेली आहे. तरी विद्यार्थी वर्गांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जेवढं अवगत आहे त्यानुसारच आपण पेपर सोडवावा. ज्या पद्धतीनं पेपर आहे सरांनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेच आहे, सूचना दिलेच आहे, त्या पद्धतीनं पेपर सोडायचा आहे, वर्तुळाचा आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील त्या पद्धतीने. त्यामध्ये आमच्या उत्सव समितीचा एकही सदस्य तिथे नसतात. तिथे फक्त तुमचे शिक्षक आणि पर्यवेक्षक जे तुम्हाला लाभलेले तेच आहे. मान्यवर होऊन त्यांच्या कामाला निवडून जाणार आहे. तर तुम्हाला लाभलेले शिक्षक ज्यामध्ये प्रणालीताई सुरटकर, तुमचे पर्यवेक्षक म्हणून लाभलेले जाधव सर, तसेच डॉक्टर वाघ सर, तसेच प्रशांत बोर्डे सर, हे शिक्षक तिथे उपस्थित राहतील. काही अडचणी आल्या तर फक्त त्यांनाच विचारायचं आहे, आमच्या कमिटीच्या सदस्य तिथे कोणी राहणार नाही. तरी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उत्सव समितीकडून या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी मेहनत देतो की सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी यश संपादन करून आपलं नाव करून लौकिक करायचं आहे. तर यानंतर लहाननगरीचे सरपंच आणि पोलीस पाटील त्याचे सर्व शिक्षक वृंद आणि पर्यवेक्षक यांनी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दीप धूप आणि हात घालून या सर्वप्रथम वंदन करायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. जय भीम जय संविधान. तसेच या उत्सव समिती सभासद आणि तरुण धर्ममित्र सर्वांनी यांचं आहे. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. आणि या महामानवाच्या स्पर्धेचं आपण उद्घाटन करून सुरुवात करायची. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर तुम्ही मी शूट करतो.
सोबत जा ऐकून तिथं पहिले जमा करून घेऊन मग करून शकतो ये बा बरं ठीक आहे चालेल तुमच्या पद्धतीने तिकडे मदत करणार काकू बसून बाबू कसं आपल्याकडे आता पारेदार शिक्षा म्हणून आपण थांबलो आपण बघू शकता खूप असं विद्यार्थी वर्ग इथं आलेला आहे एक समोर 10 लहान लहान लेकरं टाकले तर होऊन जातं ना हा हे पाय एकमेकांना धक्का लागणार नाही अशा एक इथं लावा बाबू एक इथं लावा एक तिकडे लावा तिच्यात लावा आणि ती तिकडे ठेवा लहानचे सरपंच आयुष्यमती सावित्रा काकू गोडे तसेच पोलीस पाटील नंदाताई प्रमोद गोडे आणि या परीक्षेसाठी लाभलेल्या शिक्षिका प्रणालीताई सुरडकर पर्यवेक्षक म्हणून लाभलेले जाधव सर शिक्षक लाभलेले आयुष्यमान प्रशांत गोडे सर तसेच डॉक्टर वाघ सर या सर्वांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि या परीक्षेला बघू शकता आपण खूप असं प्रतिसाद लाभलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान्यवरांच्या हस्ते इथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि आता फलकाचं अनावरण करायचं आहे सर्व प्रमुख अतिथी पर्यवेक्षक आणि शिक्षकांच्या वतीने की ज्या महामानवाने हा भारत देश अख्ख्या आयुष्यभर शिक्षणातून घडवलेला आहे त्यांना अभिवादन म्हणून ही स्पर्धा आम्ही उत्सव समितीने आयोजित केलेली आहे तर या फलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते ताई प्रणाली हो एक मिनिट गौतम सर्वसाधारण गटातले विद्यार्थी खूप लेट आलेले आहेत दुसरे पदाधिकारी असतील ना नाही ते काही मान्यवरांच्या हस्ते इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे अभिवादन स्पर्धा ठेवलेली आहे त्या अभिवादन स्पर्धेचं फलक इथं धाडनगरीचे सरपंच आयुष्यमती सावित्रा काकू बोर्डे धाडनगरीचे पोलीस पाटील आयुष्यमती नंदाताई बोर्डे या परीक्षेसाठी लाभलेले पर्यवेक्षक म्हणून आयुष्यमान संतोषरावजी जाधव शिक्षिका प्रणालीताई सुरडकर शिक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर आपले प्रशांत बोर्डे सर तसेच शिक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर वाघ सर या परीक्षेसाठी
सर्व समालोचन करणारे मोरे सर, खेडेकर सर, वानखेडे सर, या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी खूप असं आम्हाला साथ दिलेली आहे. आणि मान्यवरांच्या हस्ते आता इथे फलकाचं अनावरण करण्याची काकू मान्यवरांच्या हस्ते फलकाचं अनावरण होत आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे फक्त प्रचलित का फक्त परिवर्तनांना माहिती या शाळा त्यांच्या कोणत्याही मेंबरला याचा एकही प्रश्न माहिती नाही. हे सगळं कॉम्प्युटराईज आहे. तुम्ही कोणत्या वर्गातले बाळा? हे फक्त सध्या हे करा. मान्यवरांच्या हस्ते या प्रश्नपत्रिकेचं काकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रेरणेने मी आज इथे तुमच्याशी बोलत आहे. असे आदेश इच्छितात साहेबराव फुले आणि असे थोर महान पुरुष यांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करते. याशिवाय इथे उपस्थित असलेले आपल्या गावचे पोलीस पाटील, पर्यवेक्षक श्री वाघ सर, जाधव सर, राणाताई, प्रशांत बोर्डे सर आणि या उत्सव समितीचे सर्व सदस्य यांना आणि परीक्षार्थी या सर्वांचे मी इथे स्वागत करते. सर्वांनी काळजीपूर्वक पेपर सोडवा. चिटिंग अजिबात करू नका. तुमची जी स्वतःची जी बुद्धी असेल त्या बुद्धीचा वापर करा. पास झालो, नापास झालो यासाठी खर्च करायचा नाही. नापास झाली तर झाली, पुढे आपण प्रयत्न करू. आता लक्षात, एकमेकांशी बोलू नका. स्वतःच्या हिमतीने पेपर सोडवा. आणि एवढं करून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम. शुभेच्छा आणि खूप चांगले यशस्वीरित्या पेपर सोडवा आणि सगळ्यांनी पहिलाच नंबर आणायचा. धन्यवाद मान्यवरांचे. सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर तो मोबाईल जमा करायचा आमच्याकडे. स्विच ऑफ करा अगोदर आणि जमा करा. तुला काय विशेषतः तुला मोबाईल नाही ना? मोबाईल जर सापडला तर तो जप्त करण्यात येईल आणि भेटणार नाही नंतर. ओके सर. स्विच ऑफ करा आणि सरांजवळ देऊन टाका. काही अडचण नाही. तुमच्याकडेच घ्या कारण गुगल सर्च होऊ शकतं. काही अडचण असली की तुमची. आणि काही विद्यार्थ्यांना जर अडचण असेल तर आम्ही इथे संतोष जाधव सर आहे आणि मी इकडे आहे. आम्हाला विचारायचं, परंतु विचारत असताना आपल्या बाजूच्या विद्यार्थ्याला त्रास होणार नाही. हळू आवाजात आणि मोजके शब्दात विचारायचं. कळलं? महत्वाचा बदल इथे जो झालेला आहे तो असा आहे की अगोदर मला सांगण्यात आलं होतं की ओएमआर सीट वेगळी राहणार आहे. त्यानुसार मी सूचना दिल्या. परंतु आता ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याच्यासमोर तुमच्या प्रश्नासमोर चौकट दिलेली असणार अशी दिसली का? त्या प्रश्नाच्या चौकटी समोर तुम्हाला प्रश्नाचा जो उत्तराचा क्रमांक आहे किंवा अ कडे असेल तर ते तुम्हाला अ असेल तर अ, ब असेल ब, क असेल क, ड असेल तर असं लिहायचं. काही याच्यामध्ये क्रमांक जर असतील तर क्रमांक लिहायचे 1 2 3 4. कळलं का? कळलं का? नसतं ही सूचना लक्षात आली का? तुम्हाला ओएमआर सीट गोल सर्कल डार्क करायचं नाहीये. प्रश्नाच्या समोर चौकट आहे ते कोणता तरी त्यात लिहायचं आहे. कळलं का? त्याबद्दल मी सर्वांचे म्हणजे आपण आता सॉरी 10:20 हा टाइम खूप खूप धन्यवाद आपले. 10:20 ते समोर राबवलेला हा उपक्रम खूप यशस्वीरित्या पार पडेल. इथे सगळे साधू, साधू.
या गावचे सरपंच आणि पोलीस पाटील या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नंबरची अपेक्षा करू नका, प्रयत्न करत राहा. प्रयत्न करणं आपलं काम आहे. ऑप्शन बघायचे ABCD आणि जे योग्य ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटलं त्याच्यावर टिक करायची फक्त. ठीक आहे. हा डेट टाका ना बेटा, डेट टाका. स्पर्धकाचं नाव जिथं आहे तिथं आपलं नाव टाकायचंय स्वतःचं आणि प्रश्न बरोबर वाचून नंतर सोडवायचा. त्याच्यामध्ये जर काही अडचण असली तर मला बोलवायचं. असं हात वर करायचं, मी तुमच्या आणि चौकटीचं परत सांगतो एकदा. आता समजा प्रश्न पहिला आहे, याचे आता अ ब क ड 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी समजा आता सपोज अ बरोबर असेल तर या चौकटीत अ लिहायचं. कळलं ना? अर्थ कळाला नाही का?
ते सरांकडे जमा करायचं आणि निघून जायचं घरी. पेपर गेला. पेपर कसा वाटला? कसा गेला पेपर? खूप छान पेपर गेलेला आहे. मला असं वाटतंय की यावेळेस सर्व खुल्या गटामध्ये पहिलाच नंबर सगळ्यांचा. मला तर 100 पैकी 0 मार्क्स मिळायचे मागं आहे. स्कोर सांगणार नाही ना. पेपरच्या बोलायचं नाही. विरा समोर बघ, सरळ बस. चेक करून बघा. जर तुमचं काही एखादा प्रश्न राहिला असेल, एखाद्या दिवस तुम्ही नजर चुकीने दुसरं ऑप्शन बरोबर दिलं, एकदा चेक करून बघा. ठीक आहे, परत चेक कर बेटा. परत तुझा व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा. त्यांनी एकदा चेक करा. चेक केल्यानंतर सांगा. पेपर कसा वाटला? पेपर कसा गेला? कसा वाटला? पेपर कसा गेला? कसा गेला पेपर? खूप इझी होता. कसा गेला पेपर? 1 नंबर. कसा गेला पेपर? माझी टीम कसा गेला पेपर? कसा गेला? चेक करून घ्या अगोदर. देण्यापूर्वी चेक करा. काही नाही, कारण भरपूर वेळ आहे. तिथे कसा गेला पेपर? खूप छान. तुझा सांग. मार्किंग नाही, सर्व चौकटी भरल्या पाहिजेत. एक नसलं तरी अंदाजे टाका. खूप छान पेपर. कसा गेला बाळा? छान गेलं. चांगला होता. भाई पेपर कसा गेला? पेपर कसा गेला दीदी? पेपर कसा गेला दीदी? पेपर कसा गेला? चांगला गेला. पेपर कसा गेला? पेपर कसा गेला? खूप छान. तुझा का दीदी? छान. पेपर कसा गेला दीदी? चांगला गेला. तुझा का दीदी? तुझा कसा गेला पेपर? पेपर कसा गेला? तुझा पेपर कसा गेला? एकदम छान. तुझा दीदी? पेपर कसा गेला तुझा? पेपर कसा गेला तुझा? तुझा रे? चांगला गेला. तुझा दीदी? चांगला गेला. पेपर कसा पेपर कसा गेला? पेपर कसा गेला रे? अरे मस्त. दीदी पेपर कसा गेला ग? खूप छान. पेपर कसा गेला तुझा? पेपर कसा गेला मित्रांनो? चांगला गेला. तुझा रे मित्रा? चांगला गेला. दीदी? खूप छान गेला. तुझा रे भैया? चांगला गेला. तुझा भैया? चांगला. तुझा रे दादा? चांगला. चालेल. खराब म्हणा. कसा गेला तुझा पेपर? चांगला गेला. तुझा? चांगला गेला. शेवटी चल, 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 चल इकडं. सर एक मिनिट. मुलींना आरामशीर राहा. अनुराधा तुला सुट्टी आहे का?
पेपर कसा गेला तुझा? पेपर कसा गेला तुझा? छान गेला का? आणि ह्या आमच्या प्रणालीताई सुरडकर ह्या परीक्षेच्या आज शिक्षिका आणि परीक्षा म्हणून यांनी काम बघितले. त्यांच्या 2 मिनिटात आपण बाहेर घेऊ. काय वाटतं ताई, या महामानवाच्या अभिवादन स्पर्धा ही उत्सव समितीने आयोजित केली, ती आपल्या काय प्रतिक्रिया आहे? माझा हा पहिलाच वेळ होता उत्सव समितीसोबत काम करताना. अतिशय चांगलं वाटलं. मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केला. आनंद वाटतो. अशा परीक्षा वारंवार व्हावं असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच. याच्यामुळं महामानवांबद्दल विद्यार्थ्यांना निश्चितच माहिती होते. अशा परीक्षा वारंवार झाल्या पाहिजेत. चालेल, धन्यवाद. जय भीम सर्वांना. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन म्हणून त्यांना आज एक परीक्षा घेतली होती. त्यामध्ये खूप म्हणजे 4 गट होते. लहान मुलांचा, 10वी ते 12वी वाल्यांचा आणि खुला गट. त्यामध्ये सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि यांचे खूप आम्हाला चांगले मार्गदर्शन लाभले. तर अशीच परीक्षा नेहमी दरवर्षी व्हावी अशी मी सर्वांना विनंती करते. पेपर घेण्यामध्ये खूप मदत केली आणि स्पर्धा दरवर्षी घ्यावी. महामानव अभिवादन स्पर्धा आजची स्पर्धा खूप छान झाली आहे. वाघ सर, जाधव सर, गोरे सर मला छान स्पर्धा भाग घेतला आहे. म्हणून थँक्यू. दरवर्षी अशी स्पर्धा अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल.